मॉर्निंग फ्रेंड, आजची सुरुवात होत आहे बाहेरून. चला, मी चालली आहे आता वॉकिंगला आणि बघेल लवकर येणार आहे. मला लवकर नाही, बघूया आता कसं ते कुत्र्याची पिल्लं दाखवते. बघूया दाखवेल काय काय ते. रशी उडी घेतली स्किपिंगचं, बघूया काय ते. पटापटपट चालली आहे, मोबाईल हलतोय जास्त. बघा मागचा बॅक साईडचा रस्ता मस्त वाटतं ना. लगेचच्या लगेच 2 मिनटात मी इकडे, 2-3 मिनटात मी उठले. एवढी फास्ट चालते. ते चालली मी बोनशेटमध्ये. असं वाटते आत्ताशी फक्त 7-10 झालेत. 7-10 पण 7-6 झालेत आणि मी बोनशेत. बघा कालचं बी हे सगळं डेकोरेशनच आहे. हे जे फंक्शन बड्डे वगैरे. अच्छा, मेकिंग बनवतात इथे, बनवतात स्टॅच्यू. चला गोळे आले त्याला. दिसतं कुठे दिसतं. हेच चालेल. फिरूया आपण, जाऊया. आज जरा लवकर जायचं आहे घरी, पण चलो. करवंद खाल्लं मी, हात जाम चिकट झाले. मस्त व्ह्यू आहे ना मागचा. शेती आहे पूर्ण. तिकडे बगळे भरपूर आहेत, पण माहिती नाही काय. नदीच्या इकडे आली आहे मी. इथे स्किपिंग करू का? नदीचा जुना रोड आहे ना, तिथून आली आणि फुलं काढली आहे. स्किपिंग पण करायचे. ओके, तिथे मच्छी काय पकडतात काय माहिती. शिंपल्या वगैरे असतील काहीतरी, काळे मासे ते पकडतायत. झालं का तुझी तयारी?
आणखीन नाही झाली वाटतं तयारी. बघितली तयारी नाही, हा उशिरा येते. 7 वाजता आलो. आता आलं? मी बघितलं बंद होतं तुझं, मी गेलेली. चला आज काय निरा नाही प्यायला भेटतं, त्याची तयारी चालली. बघूया उद्या आहे ना, उद्या ना. त्या झाडाला 5,000 आंबे असतील. मी दररोज बघते. हा तर एवढा हे झालं, पूर्ण दिसलं. सगळ्या पानापानामध्ये आंबा आहे. 5,000 आंबे, 5,000 आंबे. मी विचारलं म्हणून सांगते. असू शकतं, मला वाटलं 200-300, कारण का मला एवढा अनुभव नाही. पण सगळ्या पानापानामध्ये आंबा आहे. भारी ना. हा मस्त. आता हे आमच्या इकडचं आहे, अकुर्लीचं आहे. मस्त आहे. मस्त आहे ना ठोकळा. मी घांब. चलो फुलं उचलू देत आधी. देवांना फुलं आणलीत. आंघोळ करते मस्त. चला आता कचरेवाला पण येईल, त्याच्या आधी आंघोळ करून घेते. टाकायला कचरा बरा पडेल. चला बाय. हाय, कसे आहेत? आजचा ब्लॉग तर मी स्टार्ट केलेलाच आहे, पण हा स्पेशली मी फक्त नर्सरीसाठी बनवते हा ब्लॉग मी. तर आपल्या अकुर्लीमध्ये आणि सुकापूरमध्ये म्हणजे न्यू पनवेलमध्ये ज्या नर्सरी आहेत, एक तर मी दाखवले आधीच्या व्हिडिओमध्ये, पण ह्या व्हिडिओमध्ये 2 नर्सरी मी दाखवणार आहे. तर त्या नर्सरीमध्ये वेगवेगळ्या प्रकारची फुलांची झाडं आहेत, वेली आहेत, मोठे मोठे प्लांट आहेत, आंब्याचे वगैरे आहेत, आणि तुम्हाला पाहिजे ती व्हरायटी तिथे मिळेल. तसंच कुंड्या तर एवढ्या ऑसम आहेत ना खरंच. इंडोरसाठी तर एवढ्या म्हणजे छोट्या कुंड्यांपासून प्लांटपासून तर मोठ्या प्लांटपर्यंत तुम्ही कुंड्या चिनी मातीच्या आहेत. आणि कलर्स तर बघा ना, तर खूपच सुंदर आहे. तर मी गेलेली काल, तर मी शूट केलेलं आहे ते. तर तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेलच का कसं आहे काय आहे ते. तर खरंच मला तरी असं वाटतं तर एकदा तरी व्हिजिट करा तिथे जाऊन तुम्ही, कारण का झाडं खूप छान छान आलेले आहेत आणि कुंड्या तर खूपच छान आलेल्या. खरंच माझं एवढं म्हणजे माझं मनच नव्हतं भरत ते शूट करून 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 मी करत होती ते शूट. तर तुम्ही बघा, खरंच तिथे बघा. नर्सरीचं नाव पण दिलेलं आहे, तर तुम्ही तिथे येऊ शकता. सुकापूरमध्ये आपल्या अकुर्ली कमानीच्या इथे आहे. काकाजीनी वाडी आहे, त्याच्यासमोर एक म्हणजे 2 आहेत तिथे, त्यांचंच आहे ते. तर तुम्ही तिथे येऊ शकता म्हणजे घ्यायला फुलांची झाडं वगैरे. जर मोठी झाडं लावायची असतील तुम्हाला, तीसुद्धा झाडं आंब्याची वगैरे झाडं आहेत तिथे. तर आणि कोरफड भरपूर प्रकारचे व्हरायटीज आहेत, जेणेकरून मला पण एवढं माहिती नाही आहे, पण मी जेवढं शूट करता आलं तेवढं केलेलं आहे. तर तुम्ही नक्कीच तिथे जाऊन व्हिजिट करा, आणि खूपच छान आहे, खूप म्हणजे खूपच छान आहे. तर एकदा तरी जा तिथे आणि बघा. जर तुम्हाला तुमचं घर सजवायचं असेल, खूप आता आपण तर स्टॅच्यू वगैरे ठेवतोच बरोबर, तर हल्ली कुंड्या पण ठेवत आहेत आहे ना. तर त्याच्यात खूप छान आहेत. मी बोलण्यापेक्षा तुम्ही स्वतःहून बघितलेलं खूपच छान आहे. आणि व्हिडिओ बघा, व्हिडिओ बघून जा. असं नाही आहे की मी काहीतरी तुम्हाला सांगते, मी व्हिडिओ केला आहे त्याच्यावरती. तर नक्कीच व्हिजिट करा तुम्ही. खूप छान आहे, मला खूप आवडलेलं आहे तिथे. तर 2 नर्सरी मी दाखवते व्हिडिओमध्ये. तर
बघा तुम्ही कसे आहेत ते. चला मग आपण बघूया हा व्हिडिओ. ओके. इथे तुम्ही नर्सरीमध्ये किती छान छान फुलं आहेत, झाडं आहेत, कुंड्या आहेत. आणि त्यांनी सांगितलं का ते ऑर्डर आली तर ते घेऊन पण येतील. त्यांनी नंबर पण दिला आहे. तर करा विजिट मग एकदा. ओके. बाय. टेक केअर. काळजी घ्या आणि जा विजिट करा. धन्यवाद. यार असं आहे, असं सॉरी. हे घरात राहायला किती सुंदर आहेत ना. मस्त आहेत. किती सुंदर आहेत बघ ना जान्हवी. खूपच सुंदर आहे ग. कुंड्या ह्याच्या. हाय, कसे आहेत. आजचा ब्लॉग तर मी स्टार्ट केलेलाच आहे, पण हा स्पेशली मी फक्त नर्सरीसाठी बनवते हा ब्लॉग मी. तर आपल्या अकुर्लीमध्ये आणि सुकापूरमध्ये म्हणजे न्यू पनवेलमध्ये ज्या नर्सरी आहेत, एक तर मी दाखवले आधीच्या व्हिडिओमध्ये, पण ह्या व्हिडिओमध्ये 2 नर्सरी मी दाखवणार आहे. तर त्या नर्सरीमध्ये वेगवेगळ्या प्रकारची फुलांची झाडं आहेत, वेली आहेत, मोठे मोठे प्लांट आहेत, आंब्याचे वगैरे आहेत आणि तुम्हाला पाहिजे ती व्हरायटी तिथे मिळेल. तसंच कुंड्या तर एवढ्या ऑसम आहेत ना खरंच. इंडोरसाठी तर एवढ्या म्हणजे छोट्या कुंड्यांपासून प्लांटपासून तर मोठ्या प्लांटपर्यंत तुम्ही कुंड्या चिनी मातीच्या आहेत. आणि कलर्स तर बघा ना, तर खूपच सुंदर आहे. तर मी गेलेली काल, तर मी शूट केलेलं आहे ते. तर तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेलच का कसं आहे काय आहे ते. तर खरंच मला तरी असं वाटतं तर एकदा तरी व्हिजिट करा तिथे जाऊन तुम्ही. कारण का झाडं खूप छान छान आलेले आहेत आणि कुंड्या तर खूपच छान आलेल्या. खरंच माझं एवढं म्हणजे माझं मनच नव्हतं भरत ते शूट करून मी करत होती ते शूट. तर तुम्ही बघा, खरंच तिथे बघा. नर्सरीचं नाव पण दिलेलं आहे, तर तुम्ही तिथे येऊ शकता. सुकापूरमध्ये आपल्या अकुर्ली कमानीच्या इथे आहे. काकाजीनी वाडी आहे, त्याच्यासमोर एक म्हणजे 2 आहेत तिथे, त्यांचंच आहे ते. तर तुम्ही तिथे येऊ शकता म्हणजे घ्यायला फुलांची झाडं वगैरे. जर मोठी झाडं लावायची असतील तुम्हाला, ती सुद्धा झाडं आंब्याची वगैरे झाडं आहेत तिथे. तर आणि कोरफड भरपूर प्रकारचे व्हरायटीज आहेत, जेणेकरून मला पण एवढं माहिती नाही आहे, पण मी जेवढं शूट करता आलं तेवढं केलेलं आहे. तर तुम्ही नक्कीच तिथे जाऊन व्हिजिट करा आणि खूपच छान आहे, खूपच छान आहे. तर एकदा तरी जा तिथे आणि बघा. जर तुम्हाला तुमचं घर सजवायचं असेल, खूप आता आपण तर स्टॅच्यू वगैरे ठेवतोच बरोबर, तर हल्ली कुंड्या पण ठेवत आहेत आहे ना. तर त्याच्यात खूप छान आहेत. मी बोलण्यापेक्षा तुम्ही स्वतःहून बघितलेलं खूपच छान आहे. आणि व्हिडिओ बघा, व्हिडिओ बघून जा. असं नाही आहे की मी काहीतरी तुम्हाला सांगते, मी व्हिडिओ केला आहे त्याच्यावरती. तर नक्कीच व्हिजिट करा तुम्ही. खूप छान आहे, मला खूप आवडलेलं आहे तिथे. तर 2 नर्सरी मी दाखवते व्हिडिओमध्ये. तर बघा तुम्ही कसे आहेत ते. चला मग आपण बघूया हा व्हिडिओ. ओके. किती सुंदर आहेत बघ ना जान्हवी. खूपच सुंदर आहे ग. कुंड्या ह्याच्याकडे खूप छान आहेत, त्याच्याकडे पण मस्त आहे बघ. हे बघ इकडे, हे बघ छोट्या खूप सुंदर आहेत. हे बघ ना, हे पण छान मस्तच आहे त्याच्याकडे. हे बघ, हे बघ कमळ, हे आहे माझ्याकडे. अच्छा, हेच आहे, अगरबत्तीच आहे. राधाकृष्ण स्टँड आहे त्याचं, खूप सुंदर आहे. माझ्याकडे ना राधाकृष्ण मी कितीला होती तेव्हा घेतलेलं माहिती आहे का? 6वी 7वीला होती तेव्हा, भिंतीवरचं. एवढं सुंदर होतं. सॉरी, हे मला आवडलं जान्हवी. हा कलर पण छान आहे ना. छोट्याच कुंड्या हलवता पण येतात इकडे तिकडे. एलिफंट बॉटल आहेत बघ पाण्याच्या. स्नेक प्लांट सारखं आहे ना ह्याच्यात. हे बघ छोटे आले.
हे घरातला इंडोर प्लांटच आहेत ना. हे इंडोर प्लांट आहे ना. मस्त आहे. हे डिलीट नाही झालं पाहिजे. त्या दिवशी त्याचं डिलीट झालं. भैया मस्तच आहे. हे बघ केवढे मोठे मोठे आहेत. हे बाई हे पिंक कलरचं पण असतं. हे बघ छान आहे. त्याच्याकडे गुलाबाची पण रोपटी मस्त. गुलाब एवढं सुंदर आलेत ना. जान्हवी छोटी छोटी फुलं कुठे अय्या हो. हे काय हे कुठून आंबा आला एवढं छोटा दिसला. भैया आंबे कुठून आणलेत. छानच आहे. जान्हवी इथे आणि खूप झाडे त्यांच्याकडे. रबर प्लांट वगैरे सगळं आहे. किती झाड आहेत. वाव खूपच सुंदर आहे. कोरफडणी ह्या पण वस्तू आहे. त्याच्याकडे स्टँड पण मस्त आहे. खूपच सुंदर आहे. जास्वंद आहे. व्हाईट जास्वंद आहे. व्हाईट जागा नाही चालायला की चालतं. खरंच खूपच झाड आहे तुझ्याकडे पण. छान छान आहे. हँगिंग ट्री, रबर पॅन्ट, कोरफड मस्त आहे. भरपूर म्हणजे व्हरायटी भरपूर आहे झाडांची. जान्हवी बघ ना त्या साईडला पण खूप आहे. खूप सुंदर सुंदर आहे. सुकापूर, हे सुकापूर आहे. हा मेन रोड आहे आणि मेन रोडला लागूनच नर्सरी आहे. संदीप नर्सरी. इथे तुम्ही नर्सरीमध्ये किती छान छान फुलं आहेत, झाडं आहेत, कुंड्या आहेत. आणि त्यांनी सांगितलं का ते ऑर्डर आली तर ते घेऊन पण येतील. त्यांनी नंबर पण दिला आहे. तर करा विजिट. वेगळं बनवते, माहिती नाही कसं होईल. मी आता तूप घेतलेलं आहे आणि त्याच्यात जरासा रवा टाकला आहे. रवा भाजते
आणि ह्याच्यात मी साखर आणि पाणी घेतलं तर ते उकळत ठेवेल. आणि ह्याच्यात मला आता ना गव्हाचं पीठ टाकायचं. तर सांगा आता मी काय बनवते. पीठ काढते जरा. चला आता आपण ह्याच्यात पीठ टाकूया. तर मी हे एक स्कूप घेतलं आहे, म्हणजे कमी आहे स्कूपला पण. मला ना खूप असं गोड खावशी वाटलेलं, काहीतरी गोड खायचं आहे. तर मला माहिती नाही हे काय होणार आहे. तर हे मी मस्त खरपूस भाजून घेते, म्हणजे ते तूप आहे ना आणि ते सुटलं पाहिजे चांगलं. भाजते. एक साईडला आता मी पाणी ठेवते तापत. गॅस फास्ट येतो, दोन्ही उकळेल. त्याच्यात मी साखर टाकली आहे. मस्त खरपूस भाजते मी. आता हे परत तूप सोडते बघा, है ना. घट्ट त्याच्यात जरासं मी मीठ टाकणार आहे, थोडंसं. आपलं पाणी पण उकळते, साखर पण उकळेल ह्याच्यात. आणि ह्याच्यात जरासं चिमूटभर टाकणार आहे मीठ, एवढ्यातच झालं. कारण गोडाचा पदार्थ कोणताही करताना त्यात जरासं मीठ टाकलं ना का मग बॅलन्स राहतो. गोड जास्त असं हे नाही वाटत, ते खाताना छान वाटतं. पाणी पण उकळलं. ते पाणी मला सावकाश टाकावं लागतं त्याच्यात. आता हे सारखं का ढवळावं लागतं माहिती आहे, करपावं नाही. तर हे मस्त चॉकलेटी कलर पण झालं आहे, जास्त पण नाही, स्किन कलर झाला आहे ना. म्हणजे भाजलं गेलं आहे चांगलं. आता पाणी टाकूया. मला भीती वाटते की लांब होऊया. खूपच लांब उभी होती. आता हे जरा आपण झाकण ठेवून देऊया. गुठळ्या सुटतील त्याचं काही वांदे नाही आहे. झालं ना घट्ट लगेच. तसं आपण रवा आणि पीठ गव्हाचं मस्त भाजून घेतलेलं खरपूस तुपामध्ये. आता हा प्लॅन माझा अचानक झाला करायचा. गुठळा फोडते. हे ना मला काहीतरी गोड खायचं होतं म्हणून केलेली. तर मला वाफेच ठेवते, कारण त्याच्यात रवा पण आहे आणि पाणी मी सगळं घेतलेलं. अशा तऱ्हेने गोड खाऊशी वाटतं का केव्हाही. तर मग मला मिळून चालतं. चमचा लगेच गरम करावा. आता हा कुठला पदार्थ झाला ते मला सांगा. मला तर माहिती आहे, मी करायला तेच गेली जे तुम्हाला वाटतंय. पण अमृतसरचा प्रसाद आहे, गोल्डन टेम्पलला असंच करतात. त्यांचा वेगळं म्हणजे मला तसा बनवायचा होता, मला खाऊशी वाटलेला. मी बघते ना रेसिपी तर मला ना असं खाऊशी वाटलेलं. आणि आता मी पडलेली एडिटिंग वगैरे करत होती तर मला असं झालं ना काहीतरी गोड केलं पाहिजे. हां, मग काय करायचं. मग माझ्या लक्षात आलं आपण हे करूया. तर मग मी केलेलं हे कसं झालं ते मी सांगेल बघा. आपण वाहिगुरूंचं नाव घेऊन केलेलं आहे आणि खरंच
मला म्हणजे मी बघते ना ते व्हिडिओज, तर तिथला प्रसाद खूप छान असा मस्त असतो. तर आय होप असा झाला असेल. बघा पाणी लगेच हे झालं. मी घासून घेते, त्या गुठळ्या होत्या ना त्या फोडून घेते आणि खरंच खूप छान झालं. कसं म्हणजे आपला जो बोले सो निहार शस्त्रीयकाल असं बोलतात. खरंच वाहेगुरूंचा प्रसाद मी आज केलेला आहे. तर बघा कसं झालं, मी दाखवते तुम्हाला. मी नेहमी व्हिडिओ बघते तर मला ना अशी इच्छा होते ते खायची. मला असं खाऊशी वाटतं, म्हणजे कधी मी बनवेल, कधी जाईल. आता तिथे तर आपला योग नाही आला आणखी जायचा गोल्डन टेम्पलला. माझे बाबा होते आर्मीत, तर त्यांनी आईला नेलं 2दा आणि बाबा ऑफ झाल्याच्या नंतर पण आई गेलेली. तर दाखवते मी तुम्हाला. खरंच इकडे प्रसाद करतात ना, तो असाच असतो. मला नाही माहिती, म्हणजे मी फक्त थोडीशी रेसिपी पाहिलेली. आणखीन छान तिकडे प्रसाद आहे, प्रसादाला खरंच चव असते. म्हणजे आपण बोलतात ना, मनापासून केला ना तर ते चांगलंच होतं केव्हाही. आणि अशा तऱ्हेने झालेलं आहे बघा. आणि आता त्याच्यात वरतून जरासं तूप टाकते मी. मला तर वाटतं काहीच गरज नाही टाकायची. खूप छान झालं. आणि बघा आहे ना, तूप ॲक्च्युली गरजच नाही टाकायची. हे बघा तूप सुटतंय त्याला, जसं जसं शिजतोय ना तो. हे बघ, काहीच गरज नाही आहे. वाव, ऑसम. हे बघा ना, तूप सुटते, काहीच गरज नाही. मी आता म्हटलं तूप टाकते. आता तुमच्या समोरचंच आहे, मी काय एडिट नाही केलेलं, काहीच नाही केलेलं. बघा चमकतो का, है ना, चमकायला लागला ना प्रसाद आपला. चला आज शनिवार पण आहे, आपण आपल्या घरी काहीतरी गोड पण केलेलं आहे. तर प्रसाद पण झालेला आहे माझ्या मनासारखा. आणि खरंच खूपच छान. बघा सगळी जागा त्यांनी सोडली आहे तुपाने. एवढं तूप आपण टाकलेलं त्याच्यात, मस्तपैकी शिजलेलं आहे. हे बघा आहे ना, पूर्ण जागा सोडून टाकली आहे, काहीच चिटकत नाही, म्हणजे शिजलं हे. आणि तूप टाकायची आपल्याला काहीच गरज नाही वरतून. अशा प्रकारे आज आपला प्रसाद झालेला आहे. आपण गॅस बंद करूया. खरंच खूपच छान मस्त. जेव्हा आपल्या मनात येतं ना काय खायची कुठली वस्तू, स्पेशली प्रसाद, तर मला खूप इच्छा होती, खूप दिवसापासून होतं का करूया करूया करूया, पण होईल की नाही असंच माझं चाललेलं. गरम होते कारण का ऊन खूप वाजले, किती 2:45 झाले आणि मी 2:30 वाजता माझ्या मनात आलं का करायचं. तर मी काहीच बघितलं नाही, काहीच नाही, आणि मी जस्ट करायला घेतलं. तर खूप छान झालेलं आहे प्रसाद. असं मी केलं म्हणजे मी बघायची, जेव्हा जेव्हा ते विजिट करायला जातात नाही का, देऊळ वगैरे दाखवतात गोल्डन टेम्पल, तेव्हा मी बघायची. आई पण माझी म्हणालेली प्रसाद एवढा छान असतो तिकडचा, तर खूपच छान. तर बघूया आपल्या नशिबात असेल तेव्हा आपण तर जाणारच आहे. पण मी घरी गेलेलं आता नैवेद्य दाखवते. चालेल, मी आत्ता केलं तर मी आत्ताच नैवेद्य दाखवणार आहे, त्याच्यानंतर खाणार आहे, तुम्हाला दाखवेल कसा झालं आहे ते. ओके बाय. प्रसाद तर नैवेद्य दाखवलं आहे, आता आपला प्रसाद आपण घेऊया. बघा कसं लागत पण आहे, बघितलं बघा तूप कसं सुटलं ना, अजिबात चिटकलेला नाही. बघा काय म्हणायचं हे, खरंच म्हणजे आपण कुठलेही काम करतो ना. आता जान्हवी नाही आहे घरी, नाही तर जान्हवीला दिलं असतं, पण ती गेली आहे.
दिलं असतं पण आंटी झोपल्या असतील आणि अंकल मग बघूया. आहे प्रसाद तर आहे याच्यात, आधी मी खाणार आहे आणि मग आंटी उठल्यावर आंटीला देईल. कारण का मी डिस्टर्ब नाही करणार आहे, त्यांना सुट्टी शनिवार रविवार असते. तर टेस्ट करूया आधी आपण कसं. अजिबात चिटकत नाही डिशला पण. मस्त. वाव. खूप छान झालं, खूप छान. म्हणजे मी तुम्हाला असं खोटं बोलत नाही आहे, खरंच सांगते, खूप सुंदर झालं. एवढं सुंदर झालं ना, कारण मला वाटलं नव्हतं एवढं. गोड वगैरे एकदम मस्त परफेक्ट झालं. तुम्हाला सांगू का, ह्याच्यात मी वेलची पण नाही टाकले, पण जे गहू आणि रवा आपण मस्त गव्हाचं पीठ आणि रवाचे खरपूस भाजले ना, त्याच्यानंतर एवढी छान टेस्ट आली ना, खूप छान. मी संपवते बटाटा. बघा कसं चाललं ना त्याच्या जागेवर. संध्याकाळचे 7 वाजले, दिवाबत्ती तर लावून झाली आहे आणि काय तर लागलं. मी आता काय करणार होते, भात आहे माझ्याकडे, शिमला मिरची, बटाटा, टोमॅटो, कांदा कापून ठेवला आहे. पण आता माझा विचार चालला आहे का भात त्याच्यात टाकून सगळं म्हणजे फ्राय राईस करायचं, पण त्यात शिमला मिरची, कांदा, टोमॅटो वगैरे सगळं टाकून करूया. एकटी आहे तर कुछ ना कुछ ट्राय तो करना ही पडेगा ना अच्छे से, है ना. चला करूया. तर मी आता असं डिसाईड केलं का मी भाजीच करते, नको ते सगळं मिक्स. भाजी मस्त होईल. मग वरण आणि भात गरम करते. तेल संपलं तर हे बघणे आता घासायला जाणार. आणि हा मी शिरा केलेला, आपलं गोल्डन टेम्पलला बनवतात ना करतात तसा प्रकार केलेला, आणि खूप छान झालं. एवढा सुंदर झाला ना, खरंच अक्षरशः खूप छान झालं. तर भाजी टाकायला गेली. मी खरं राई वगैरे नाही टाकत जास्त कशात, तर कांदा टाकते आणि जिरं टाकते जरासं. कांदा टाकते आणि ह्याच्यातच आपण आता जिरं टाकूया. जिरं टाकून घेऊ, थोडंसं जिरं टाकूया, लाईट. हळद टाकून घेऊया. ह्याच्यात आता आपल्याला आधी बटाटे टाकू, बटाटे शिजवून घेऊया थोडंसं. शिमला मिरची शिजायला टाईम नाही लागत, बटाटे परतून. त्याच्यावरती आता आपण झाकण ठेवूया, म्हणजे बटाटे शिजतील. त्याच्या आधी मीठ टाकूया, तर मग बटाट्यांना मीठ लागेल बऱ्यापैकी. मिरची पण आहे ना, ठीक आहे. झाकून ठेवूया आता. ॲक्च्युली मिरची पण टाकायला पाहिजे होती, मी छोटीशी मिरची पण एक कापली आहे, ती पण टाकते. आणि मसाला पण टाकणार आहे. तुम्हाला पाहिजे तर मिरची टाका, ऑप्शनल आहे. मला मिरची खूप आवडते, हिरवी मिरची, तर असं करते. हे बघा बटाटा असा मस्त शिजलं आहे, मस्त. ह्याच्यात आपण शिमला मिरची पण टाकू आणि टोमॅटो पण टाकू.
फक्त 3 छोट्या शिमला मिरची घेतलेल्या आणि बटाटा घेतलेला. आता ह्याच्यातच मसाला टाकतो. मसाल्याशिवाय काही नाही. आपण मिरची पण टाकलेली आहे. थोडा बेतातच आणि झालं तर कुकर तेवढा लावायचा आहे. अशा तऱ्हेने आजचा आपला दिवस गेलेला आहे. आणि मी काय फ्राईड राईस वगैरे काय केलं नाही. वरण भात होतं ते वरण भात केलं आणि त्याची भाजी केली. आंटींनी सांबार आणून दिला, आंटीला मी भाजी नेऊन दिली. अशा तऱ्हेनं आज आमचं देवाणघेवाण पण झालेलं आहे आणि असंच आजचा दिवस गेलेला आहे. बघूया उद्याच्या दिवसात काय होणार आहे, काय नवीन होणार आहे, चमत्कार होणार आहे, काय होणार आहे कोणाला माहिती. कारण का झोपून उठल्यावर काय होईल काय सांगता येत नाही. दिवसभरात पण रात्रभरात पण काय होईल सांगता येत नाही. आय होप का झोपताना आपण चांगल्या आठवणी, चांगल्या मेमरीज घेऊन झोपूया. तर सकाळी उठून तसंच फ्रेश मस्त उठूया आणि असा दिवस घालूया आपला डेलीचा, आहे ना. तर चला, इथेच आपला आजचा ब्लॉग संपतो आहे. तर उद्या भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर बाय, टेक केअर, काळजी घ्या सगळ्यांनी आपली स्वतःची. ओके, बाय.